सुरण म्हटलं की अनेक जण नाका मुरडतात. हो, पण आज सुरणाची अशी भन्नाट कोफ्ता करी बनवणार आहे की तुम्ही एकदा खाल्ल्यावर नक्कीच म्हणताल, अरे वा, सुरण इतकंही चविष्ट लागू शकतं. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर मग आजची ही हटके सुरण कोफ्ता करी अगदी सोप्या पद्धतीत बनवूया. आणि हो, कोफ्ते मऊसूद आणि चविष्ट आणि त्यावर झणझणीत मस्त मसालेदार ग्रेव्ही कशी बनवायची त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कारण कोफ्ते परफेक्ट होण्यासाठी एक छोटीशी मी ट्रिक सांगणार आहे. चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे मी पाव किलो सुरण बाजारातून घेऊन आलेली आहे. तर सुरणाला भरपूर अशी माती असते, म्हणून आपण त्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून काढायचे आणि त्याच्यानंतरच ह्याला साफ करायला घ्यायचे. लक्षात ठेवा, सुरणाला तुम्ही अगोदर स्वच्छ धुवा आणि त्याच्यानंतरच ह्याला सुरीने तुम्ही साफ करा. आता आपण इथे काय करणार आहोत, पण काळजी घ्या सुरीने जरा साफ करताना. तर ह्याला एकदम स्वच्छ साफ करायचे आणि पुन्हा एकदा ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर सुरण हे एक कंदमूळ असल्यामुळे म्हणजे ते जमिनीमध्ये उगवतं, जमिनीच्या आतमध्ये असतं, तुम्हाला माहितीच असेल, पण मी आपली सांगते. त्याच्यामुळेच ह्याला भरपूर अशी माती असते. पण ह्याला ना खाजरेपणा पण तेवढाच असतो बरं का. ह्याच्यामध्ये खाजरेपणा असतो, तर तोच खाजरेपणा आपल्याला घालवायचा आहे. त्यासाठी आपण काय करायचे यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तर आपण पूर्णपणे इथे सुरण खिसून घेतलेला आहे आणि तो सुरणातला खाजरेपणा घालवण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवायचे. भांड्यामध्ये पाणी ओतलं मी एक तांब्याभर. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्ध लिंबू घालायचे आणि पाण्याला पटकन उकळी यावी म्हणून पाण्यावर झाकण ठेवायचे. तर लक्षात ठेवा, हे केल्याने सुरणातील खाजरेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. पण सुरण आपल्याला पूर्णपणे इथे शिजवायचं नाही आहे. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आपण खिसून घेतलेलं जे सुरण होतं ते पाण्यामध्ये घालायचे आणि अजून एक उकळी काढायची आणि याला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे 1-2 मिनिट तुम्ही ह्याला गॅसवर ठेवायचे, पूर्णपणे शिजवायचं नाही आहे बरं का. फक्त आपल्याला ह्यातला खाजरापणा नाहीसा करायचा आहे. तो खाजरापणा कशामुळे नाहीसा होतो, गरम पाणी, तेल आणि लिंबू पिळल्यामुळे ह्यातील आपला खाजरापणा नाहीसा होतो आणि आपले जे कोफ्ते आहेत ते सुद्धा खूप छान होतात. तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोफ्त्याचं पीठ कसं भिजवायचं आहे, त्याच्यामुळे कोफ्ते पण कसे सुंदर होतील, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर आता ही सुरण मी एका चाळणीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि ते थंड होण्यासाठी थोडंसं त्याच्यावर थंड पाणी टाकलेलं आहे. पण तोपर्यंत आपण इकडे एक मसाला काढून घेऊया. तर मसाल्यामध्ये जे आपण करी बनवणार आहोत त्यासाठी मी टॅमॅटो कापून घेतलेले आहे, 7-8 बदाम आणि छोटी अर्धी वाटी मगज बी. लक्षात ठेवा, मसाल्यामध्ये मी हे सामान घेतलेलं आहे, जास्तीचं नाही. आणि छोटी पाऊण वाटी आपण इथे दही घेतलेलं आहे. दही घेताना जास्त आंबट घेऊ नका, तुम्ही फ्रेश दही घ्या. आता इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तुमच्याकडे लाल मिरच्या असतील त्याही टाकू शकता. आणि हे छान असं मिक्सरला आपण वाटण काढलेलं आहे. हे झाले आपलं करी बनवण्याचं वाटण. तर आता आपण जे कोफ्ते बनवणार आहोत, भजी बनवणार आहोत, त्याचं पीठ कसं भिजवायचं. तर बघा, सुरण हे तुम्हाला पूर्णपणे थंड करायचं नाही आहे. ते जेव्हा नॉर्मल असेल तेव्हाच पटकन तुम्ही पीठ भिजवून घ्यायचे. तर असं केल्याने काय होतं, आपली भजी कुरकुरीती होतात आणि सॉफ्ट पण होतात बरं का. तर आता मी इथे वाटीवर पीठ घेतलेलं आहे. एका भांड्यात सुरण काढून घेतलं. नंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेतले. पुढे मी 2 चमचे आपलं तांदळाचं पीठ घेतले. तांदळाच्या पिठाने ह्या भज्यांना कुरकुरीतपणा येतो आणि काही मसाले टाकते. तर मसाल्यामध्ये मी इथे हळद टाकत आहे, थोडंसं जिरं टाकायचे, आपण थोडासा ओवा टाकायचा आहे. तुम्हाला काही ह्याच्यामध्ये जर मिरची टाकायची असेल ती सुद्धा टाकू शकता. तर मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला. आणि आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं पुढे मीठ टाकणार आहोत आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. तर नॉर्मल तुम्ही आपले भजी बनवता म्हणजे ढिलसर भजी बनवताना नॉर्मल तसंच आपल्याला इथे पीठ भिजवायचे.
पण लक्षात ठेवा, भजी आपली सॉफ्ट आणि कुरकुरीत होण्यासाठी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ नक्की टाका. आणि हो, हे सुरण आपल्याला जेव्हा गरम असेल तेव्हाच तुम्ही ह्या भज्यांचं पीठ भिजवा, म्हणजे एकदम आपल्याला ह्याला थंड करायचं नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये लागलं तर वरून थोडंसं आपण, तुम्हाला पीठ पातळ वाटलं तर मी राहिलं होतं बेसन पीठ, ते घालून पीठ आपण नॉर्मल ढिलसर भज्यांना भिजवतो तसंच आपल्याला पीठ भिजवायचे. आणि पीठ भिजत वगैरे काही ठेवायची गरज लागत नाही, तुम्ही लगेच भजी काढू शकता. आणि हो, ह्या भज्यांना तुम्हाला सोडा, इनो किंवा तेलही टाकायची गरज नसते. काहीही न टाकता आपली ही सुरणाची कोफ्ते म्हणा किंवा भजी म्हणा एवढी सुंदर होतात, कुरकुरीत होतात आणि आतून तेवढी सॉफ्ट होतात. जरी तुम्हाला अशीच खायची असतील तरीही तुम्ही खाऊ शकता. जर कोणाला सुरण खरंच आवडत नसेल आणि तुम्ही ही भजी फक्त त्यांना खायला दिली स्टार्टर म्हणून किंवा नाश्ता म्हणून, तरीही ते आवडीने खातील बरं का. तर चला, आता इथे मी 2 टप्प्यामध्ये ही भजी काढून घेते सुरणाची. आणि आपण करी कशी बनवायची, म्हणजे रस्सा कसा बनवायचा आहे तो पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल त्यांचे मनापासून मी धन्यवाद मानते. आणि नक्कीच माझी ही रेसिपी एकदा ट्राय करा. खरंच जे सुरण खायला नाकं मुरडतात किंवा ज्यांना खायला आवडत नाही, ते नक्कीच तुम्ही जर ही रेसिपी त्यांच्याबरोबर शेअर केली, तुम्हाला करी बनवायची नसेल तर फक्त भजीही बनवली तरी चालतील, तीसुद्धा आवडीने खाल्ली जातील. तर छान आपली इथे भजी तयार आहेत. तर आता आपण त्याच कढईमध्ये करी बनवणार आहोत. तर त्याच कढईमधलं मी तेल काढून घेतलेलं आहे, थोडंसं तेल शिल्लक ठेवले फोडणीसाठी. त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं आणि अद्रक आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकू शकता. थोडासा तेजपत्ता टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा. तर बघा, जास्त काही इथे साहित्य नाही आहे, नॉर्मलच आपल्या मसाल्यांमध्ये हा रस्सा आपण तयार करतो आहे. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच ह्याच्यामध्ये मी सांगत असते की कांद्यामध्ये मीठ टाकल्याने काय होतं, कांदा पटकन लालसर होतो आणि आपल्या मसाल्याला चवही खरंच खूप छान येते. त्याच्यामुळे मी नेहमीच कांद्यामध्ये मीठ टाकत असते. हां, पण जास्तीचं नाही, थोडंसं टाका, कारण की लागलं तर पुन्हा आपल्याला वरून मीठ टाकता येतं. तर छान असा कांदा लालसर झाल्याच्या नंतर तयार केलेली ग्रेव्ही आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर छान अशी आपल्याला ही ग्रेव्ही परतून द्यायची आणि पुढे काही मसाले टाकायचे घरामध्ये जे अवेलेबल आहेत ते. तर आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हळद टाकली आहे, गरम मसाला, आपला कांदा लसूण मसाला किंवा तुमचा घरगुती मसाला जो कोणता असेल तो. पुढे मी लाल तिखट टाकलेले आहे. मसाले तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये टाका. तर बघू शकता, छान असं आपल्याला हा मसाला परतायचा आहे बारीक गॅसवर. आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतला तर आपली ग्रेव्हीसुद्धा तेवढीच खूप चविष्ट होते बरं का. तर पुढे मी ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. बघू शकता, थोडीशी मी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि 2 बारीक चमचे धना पावडर टाकलेली आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपल्याकडे मसाले असतील त्यानुसार आपण भाजी बनवली तरीसुद्धा खूप छान भाजी होते. फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणत्याही भाजीचा मसाला परतताना बारीक गॅसवर छान असा परतून घ्यायचा. बारीक गॅसवर तुम्ही छान मसाला परतला ना तर आपल्या भाजीला तेवढीच छान चव येते. तर तुम्हाला ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचे आणि 5 ते 10 मिनटं छान असं उकळू द्यायचं हिला. तर छान ही ग्रेव्ही पण होते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कोफ्ते टाकून खाताल तर खरंच खूप सुंदर लागते बरं का. तर आपण ह्याला 5 ते 10 मिनटं उकळू द्यायचे. पण लक्षात ठेवा, आपली ही ग्रेव्ही रेडी झाल्याच्या नंतर तुम्ही सर्व कोफ्ते ह्याच्यामध्ये टाकू नका, कारण की कोफ्ते सर्व ही आपली जी ग्रेव्ही आहे ते शोषून घेतील. त्याच्यामुळे ग्रेव्ही एका साईडला बनवून ठेवा, कोफ्ते एका साईडला बनवून ठेवा आणि मग आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा गरम गरम ग्रेव्हीबरोबर कोफ्ते तुम्ही खाऊ शकता. तर छान अशी कोथिंबीर घालून आपली ही ते करी तयार आहे, म्हणजे रस्सा तयार आहे. तर पुढे तुम्हाला जेव्हा खायचे तेव्हा तुम्ही मग ही घ्यायची ग्रेव्ही, गरम गरम ग्रेव्ही घ्यायची, म्हणजे हा रस्सा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तयार केलेले कोफ्ते म्हणजे भजी म्हणा ती टाकायची आणि नंतर खायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदम तुम्ही सर्व कोफ्ते किंवा सर्व भजी ह्याच्यामध्ये टाकून ठेवू नका, कारण की मग हा जो आपण काय रस्सा बनवतो तो सर्व ती भजी शोषून घेतो.
तर गरम गरम इथे आपला रस्सा तयार आहे. छान अशी ही कुरकुरीत आणि आतून मऊसूत झालेली भजी पण तयार आहेत, म्हणजेच कोफ्ते तयार आहेत सुरणाचे. तर आपण तयार केलेला रस्सा त्याच्यामध्ये घालू मस्त असे कोफ्ते आणि हे ताट बनवून घेऊया. तर तुम्ही कधी ही भाजी बनवली नसेल तर नक्की बनवा. तर मस्त आपली कोफ्ता करी, त्याच्याबरोबर तयार केलेले कोफ्ते, राईस, कांदा आणि मस्त अशी तयार केलेली रोटी. ह्याला लिंबाची तर गरज अजिबातच पडत नाही, कारण की आपण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. तर छान अशी आपली इथे थाळी तयार आहे कोफ्ता करीची. आवडली रेसिपी? आवडली असेल तर पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.